आज आपण बनवणार आहोत पारंपरिक पद्धतीने भोपळ्याचे घारगे. बाहेरून सुंदर, खुसखुशीत, आतून मऊ, गुबगुबीत आणि इतके चविष्ट की एकदा खाल्ल्यावर दुसरा खाण्याचा मोह आवरणार नाही. पण घारगे बनवताना सगळ्यात मोठा प्रश्न पडतो, तो म्हणजे गूळ किती घ्यायचा, पीठ कसे मळायचे आणि घारगे तळल्यानंतर ते अनेक दिवस मऊ आणि ताजे कसे ठेवायचे. आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हे सगळे अगदी अचूक प्रमाणासह आणि सोप्या पद्धतीने सांगणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी मी काही खास टिप्सही शेअर करणार आहे, ज्यामुळे तुमचे घारगे प्रत्येक वेळी एकदम परफेक्ट बनतील. नमस्कार, मी रसिका. रस्तूची रसोईमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत. तर सर्वप्रथम आपण इथे ताजा आणि फ्रेश लाल भोपळा घेतला आहे. साधारण अर्धा किलो भोपळा असेल, पण आजच्या रेसिपीसाठी आपण पाव किलो भोपळ्याचेच घारगे बनवणार आहोत. त्यामुळे यातील आवश्यक तेवढा भोपळा वापरणार आहोत. घारगे बनवण्यासाठी सर्वात महत्त्वाची स्टेप म्हणजे भोपळा व्यवस्थित शिजवून घेणे. अनेक जण भोपळा किसून वापरतात, पण आज आपण अगदी सोपी आणि पारंपरिक पद्धत पाहणार आहोत. त्यासाठी भोपळ्याची मोठे मोठे तुकडे करून घ्यायचे आहेत. सर्व भोपळा कापून झाल्यानंतर कुकरमध्ये ठेवता येईल असा एक डब्बा घ्यायचा. त्यामध्ये भोपळ्याचे सर्व तुकडे घालायचे. आता एक कुकर घ्यायचा. कुकरच्या तळाशी एक स्टँड ठेवायचा आणि साधारण 1 कप किंवा वाटीभर पाणी घालायचं. त्यानंतर भोपळ्याचा डब्बा या स्टँडवर ठेवायचा. आता कुकरचं झाकण लावून मध्यम आचेवर 4 ते 5 शिट्ट्या होईपर्यंत भोपळा छान शिजवून घ्यायचा आहे. तर इथे आपण भोपळ्याला 5 शिट्ट्या करून घेतल्या आहेत. पाहू शकता, भोपळा अगदी छान मऊ आणि व्यवस्थित शिजला आहे. आता कुकरमधून काळजीपूर्वक हा डब्बा बाहेर काढून घ्यायचा आणि थोडासा गार होऊ द्यायचा. भोपळा हाताळण्या इतका गार झाल्यानंतर त्याची सालं काढून घ्यायची. भोपळा चांगला शिजल्यामुळे सालं अगदी सहज निघते. तुम्ही सुरीच्या मदतीने किंवा चमच्यानेही साल काढू शकता. अशा प्रकारे सर्व भोपळ्याची सालं काढून घ्यायची. आपण भोपळा या पद्धतीने वाफवून घेतला आहे, त्यामुळे भोपळा थेट पाण्याच्या संपर्कात येत नाही आणि याचाच फायदा म्हणजे भोपळ्याचा नैसर्गिक स्वाद, रंग आणि गोडवा उत्तम प्रकारे टिकून राहतो. आता पुढे मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे. यामध्ये आपण तयार करून घेतलेलं भोपळ्याचं गर घालायचं आहे आणि जेवढा भोपळ्याचा गर घेतला आहे त्याच्या 1.5 पट गूळ घालायचं आहे. गुळाचं हे प्रमाण घारग्यांसाठी अगदी योग्य आहे, कारण पुढे आपण या मिश्रणामध्ये गव्हाचं पीठ घालणार आहोत. गव्हाचं पीठ घातल्यानंतर गोडवा थोडासा कमी जाणवतो, त्यामुळे घारगे फिके लागू नयेत म्हणून गूळ थोडा जास्त वापरणे गरजेचे असते. गूळ आणि गर मी मिक्सरमधून फिरून घेतला आहे. हे तयार झालेलं गुळगुळीत मिश्रण आता एका मोठ्या भांड्यामध्ये मी काढून घेत आहे, कारण याच भांड्यामध्ये आपण पुढे घारग्यांसाठी पीठ मळून घेणार आहोत. आता यामध्ये सुगंध आणि चव वाढवण्यासाठी थोडंसं जायफळ किसून घालायचं आहे. अर्धा छोटा चम्मच वेलची पावडर आणि थोडं मीठ घालायचं आहे. नंतर 1 चमचा बारीक रवा आणि 1 चमचा बेसन घालायचं आहे. रव्यामुळे घारग्यांना छान पोत मिळते, तर बेसनामुळे चव अधिक खमंग लागते. आता यामध्ये जेवढं बसेल तेवढं गव्हाचं पीठ घालायचं आहे. थोडं थोडं पीठ घालत हलक्या हाताने छान मळून घ्यायचे. आपल्याला अगदी मऊ पण घट्टसर असा गोळा तयार करून घ्यायचा आहे. जर पीठ थोडं सेल वाटत असेल तर गरजेनुसार आणखी 1-2 चमचे गव्हाचं पीठ घालू शकता. अशा प्रकारे घारग्यांसाठीचं पीठ छान एकजीव करून तयार करून घ्यायचं आहे. पीठ छान मळून झाल्यानंतर त्यावर 1 चमचा तेल घालायचं आणि पुन्हा एकदा हलक्या हाताने मळून गुळगुळीत करून घ्यायचं. यामुळे पिठाला छान मऊपणा येतो आणि पुढे घारगे लाटतानाही सोपे जातात. आता या कणकेवर झाकण ठेवून साधारण 10 मिनिटांसाठी रेस्ट करायला ठेवायचं आहे, कारण या वेळेत रवा छान फुलतो, सर्व साहित्य एकमेकात मुरते आणि पीठ अधिक एकजीव होते. 10 मिनिटांनंतर या कणकेमधून एक छोटा गोळा तोडून घ्यायचा. त्यानंतर हा गोळा कोरड्या पिठामध्ये घोळवून घ्यायचं. त्यानंतर मध्यम जाडीची चपाती लाटून घ्यायची आहे. तुम्हाला हवं असल्यास कणकेचे छोटे छोटे गोळे तयार करून प्रत्येक पुरी वेगळी लाटूनही घेऊ शकता. इथे मी एक मोठी पोळी लाटून घेणार आहे आणि त्यानंतर ग्लासच्या मदतीने एकसारख्या आकाराच्या पुऱ्या कापून घेणार आहे. असे केल्याने सर्व घारगे आकाराने एकसारखे दिसतात आणि तळल्यानंतरही त्याचा लुकही खूप छान दिसतो. हाताने थापताना किंवा वेगवेगळ्या पुऱ्या लाटताना कधी लहान मोठ्या पुऱ्या होऊ शकतात. आता या लाटून घेतलेल्या पोळीवर खसखस घालायची आहे. खसखस संपूर्ण पोळीवर एकसारखी आणि व्यवस्थित पसरवून घ्यायची, जेणेकरून प्रत्येक घारग्यावर तिचा सुंदर थर येईल.
त्यानंतर लाटण्याने पुन्हा एकदा हलक्या हाताने पोळीवरून फिरून घ्यायचं. यामुळे खसखस पोळीमध्ये व्यवस्थित बसेल आणि तळताना खाली पडत नाही. आता खसखस व्यवस्थित बसल्यानंतर ग्लास किंवा झाकणाच्या मदतीने आपल्याला आवडीच्या आकाराच्या पुऱ्या कापून घ्यायच्या आहेत. खसखस घातल्यामुळे घारग्यांना एक सुंदर आणि छान लूक मिळतो. तळल्यानंतर खसखस छान भाजली जाते, त्यामुळे घारग्याची चव आणखीनच खमंग लागते. तसेच प्रत्येक घासात हलकासा कुरकुरीतपणा जाणवतो. त्यामुळे घारगे खायलाही अधिक स्वादिष्ट आणि रुचकर वाटतात. इथे आपण सर्व घारगे कापून तयार करून घेतले आहेत. आता हे घारगे तळून घेऊया. घारगे तळताना एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा. खसखस लावलेली बाजू खाली येईल अशा पद्धतीने घारगा तेलामध्ये सोडायचा आहे. घारगा तेलात सोडल्यानंतर झाऱ्याच्या मदतीने त्यावर हलकेच गरम तेल उडवत राहायचे. पाहू शकता, असं केल्याने घारगा लगेचच छान फुगायला सुरुवात करतो. एकदा घारगा पूर्ण फुगला आणि खालच्या बाजूने सुंदर सोनेरी रंग आला की तो लगेच उलटून घ्यायचा. आता गॅसची आच थोडी मंद करायची आणि दुसऱ्या बाजूनेही घारगा छान सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यायचा. दोन्ही बाजूनी एकसारखा रंग आला की घारगा अगदी परफेक्ट तयार होतो. पाहू शकता, आपला पहिलाच घारगा किती सुंदर टम फुगलेला आहे आणि खमंग तयार झाला आहे. आता यातील अतिरिक्त तेल पूर्णपणे निथळून घ्यायचं आणि लगेचच झाराच्या मदतीने बाहेर काढून घ्यायचं. राहिलेले घारगेही तळूयात. नेहमीप्रमाणेच खसखस लावलेली बाजू खाली येईल अशा पद्धतीने घारगा गरम तेलात सोडायचा. सुरुवातीला गॅसची आच मध्यम ते थोडी मोठी ठेवायची आणि झाराच्या मदतीने वरून हलकेच गरम तेल उडवत राहायचे. पाहू शकता, काही क्षणातच घारगा छान फुगून वर येतो. घारगा फुगल्यानंतर आणि खालच्या बाजूने सोनेरी रंग आल्यावर तो हलक्या हाताने उलटून घ्यायचा. हे घारगे गुळाचे असल्यामुळे यांचा रंग खूप लवकर बदलतो. त्यामुळे एकदा घारगा उलटून घेतल्यानंतर गॅसची आच लगेच मंद करायची आणि दुसऱ्या बाजूने फक्त हलकासा सोनेरी रंग आला की लगेचच घारगे बाहेर काढून घ्यायचे. अशाच पद्धतीने सर्व घारगे तळून तयार करून घ्यायचे. बाहेरून खमंग, आतून मऊ आणि गोडसर असे हे लाल भोपळ्याचे घारगे खायला अगदी अप्रतिम लागतात. तुम्हालाही ही लाल भोपळ्याच्या घारग्याची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा आणि ही रेसिपी आपल्या मित्र, मैत्रिणी आणि कुटुंबियांसोबत जास्तीत जास्त शेअर करा. तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की कळवा. तर अशाच पद्धतीने आपले खुसखुशीत, टम्म फुगलेले आणि चवीलाही अप्रतिम लाल भोपळ्याचे घारगे तयार आहेत. पाहू शकता, घारग्यांना किती सुंदर सोनेरी रंग आला आहे. बाहेरून छान खमंग आणि खुसखुशीत तर आतून अगदी मऊ आणि गुबगुबीत तयार झाले आहेत. गुळाचा योग्य गोडवा, भोपळ्याचा नैसर्गिक स्वाद आणि खुसखुशीत खमंगपणा यामुळे हे घारगे खायला खरोखरच अप्रतिम लागतात. या पद्धतीने बनवलेले घारगे अनेक दिवस छान टिकतात आणि त्याची चवही अशीच राहते. सणवार, खास प्रसंग किंवा घरच्यासाठी काहीतरी पारंपरिक आणि स्वादिष्ट बनवायचे असेल तर ही रेसिपी नक्कीच करून पहा. आणि अशा सोप्या, पारंपरिक आणि स्वादिष्ट रेसिपीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि भन्नाट रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.